नवरात्र ही देवीची उपासना आणि शुद्धतेचा उत्सव आहे. या काळात स्त्रिया आणि पुरुष काही खास नियम पाळतात. स्त्रियांनी पाळावयाचे प्रमुख नियम असते. नवरात्रीमध्ये स्त्रियांसाठी नियम: 1. स्वच्छता व पवित्रता राखणे. शरीर, घर, मन स्वच्छ ठेवावे. दररोज स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. 2. सात्विक आहार. कांदा, लसूण, मांसाहार, मद्य इत्यादी टाळून फक्त सात्विक, हलका व शुद्ध आहार घ्यावा. 3. उपवास नियम. काही स्त्रिया नवरात्रीत दररोज उपवास, तर काही एक दिवसाआड किंवा फक्त पहिले 8 आणि 10 उपवास ठेवतात. उपवास करताना फळ, दूध, उपवासाचे पदार्थ, साबुदाणा, शेंगदाणा, राजगिरा खाल्ले जातात. 4. नियमित पूजा. सकाळ संध्याकाळ देवीची आराधना, आरती व मंत्रजप करणे. नवरात्रीत दुर्गा सप्तशी, ललिता सहस्त्रनाम किंवा अथर्वशीर्ष वाचले जाते. 5. व्रतकथा ऐकणे, सांगणे. नवरात्रीची कथा, देवीचा महिमा ऐकणे, सांगणे शुभ मानले जाते. 6. वस्त्र परिधान. स्वच्छ, शक्यतो नवे किंवा हलक्या रंगाचे कपडे परिधान करावे. बऱ्याच स्त्रिया नवरात्रीत प्रत्येक दिवशी 9 रंगाचे कपडे परिधान करतात. 7. राग द्वेष टाळणे. या काळात वाद, राग, कटुवाणी, अपवित्र विचार यापासून दूर राहावे. 8. सत्संगाने सेवा. शक्य असल्यास कन्यापूजन, व्रतसप्तमीला अन्नदान किंवा गरजूंची सेवा करावी. 9. रात्री जागरण, गरबा, दांडिया हे केवळ मनोरंजन नाही, तर देवीच्या आनंदोत्सवाचे प्रतीक आहे. यात सहभागी होऊन देवीचे स्मरण करणे. 10. पवित्रता राखणे. नवरात्रीच्या काळात स्त्रियांना रजस्वला आल्यास घरातील पूजा, व्रत, उपासना यापासून दूर राहावे, असा पारंपरिक नियम आहे. मात्र आजकाल अनेक जणी श्रद्धेनुसार व स्वतःच्या सोयीनुसार हा नियम पाळतात. नवरात्रीत स्त्रियांनी शुद्धता, सात्विकता, संयम आणि भक्तिभाव पाळणे हाच मुख्य नियम आहे. नवरात्रीचे 9 रंग, 9 दिवसांचे व त्यांचे अर्थ पुढील प्रमाणे आहेत. नवरात्रीचे 9 रंग व त्यांचे महत्व. पहिला दिवस 22 सप्टेंबर, पांढरा. देवतेचे रूप देवी शैलपुत्री. अर्थ पवित्रता, शांती, निर्मळता, मनशांत आणि उद्धाराची भावना. 2. दुसरा दिवस 23 सप्टेंबर, लाल रंग. देवतेचे रूप देवी ब्रह्मचारिणी. अर्थ ताकद, उत्साह, ज्वलंतता, जीवनातील ऊर्जा आणि आवश्यक ती तीव्रता. तिसरा दिवस 24 सप्टेंबर, रॉयल ब्ल्यू. देवतेचे रूप देवी चंद्रघंटा. अर्थ स्थैर्य, आत्मविश्वास, खोल विचार, आंतरिक बुद्धिमत्ता. 4. चौथा दिवस 25 सप्टेंबर, पिवळा. देवतेचे रूप देवी कुष्मांडा. अर्थ आनंद, प्रकाश, उमयुक्त, जीवनात सकारात्मकता आणि आशा वाढवणारा. 5वा दिवस 26 सप्टेंबर, हिरवा. देवतेचे रूप देवी स्कंदमाता. अर्थ वाढ, समृद्धी, संतुलन, निसर्गाशी सुसंगती आणि नवजीवन. 6वा दिवस 27 सप्टेंबर, ग्रेस, राखाडी. देवतेचे रूप देवी कात्यायनी. अर्थ संयम, संतुलित स्थिती, समृद्धीपेक्षा जास्त वास्तववाद. 7वा दिवस 28 सप्टेंबर, नारंगी. देवतेचे रूप कालरात्री. साहस, जोश, ऊर्जा, आगळी भूमिका घेण्याची क्षमता आणि भीतीवर विजय. 8वा दिवस मोरपंखाचा हिरवा. देवतेचे रूप देवी महागौरी. अर्थ सौंदर्य, विशिष्टता, दया, ममता, वैभव, समर्पण आणि आंगिक आकर्षण. 9वा दिवस 30 सप्टेंबर, गुलाबी. देवतेचे रूप देवी सिद्धिदात्री. अर्थ प्रेम, सौंदर्य, करुणा, सौम्यपणा आणि एकात्मकता. नवरात्रीत अनेक स्त्रिया हे रंग क्रमाने परिधान करून देवीची उपासना करतात आणि तो दिवस अधिक मंगल मानतात. नवरात्रीत स्त्री आणि पुरुष दोघांनीही काही नियम आवर्जून पाळावेत, असे शास्त्र व परंपरेत सांगितले आहे. नवरात्री उपवासाचे आवश्यक नियम स्त्री व पुरुषांसाठी समान. 1. शुद्धता राखणे. शरीर, वस्त्र, मन स्वच्छ ठेवणे. दररोज स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. 2. सात्विक आहार. कांदा, लसूण, मांसाहार, मद्य, तंबाखू, धूम्रपान यांचा त्याग करावा. उपवासात फळे, दूध, साबुदाणा, शेंगदाणा, राजगिरा, बटाटा यांचा समावेश करावा. उपवास पद्धती. काही लोक नवरात्रीचे सर्व दिवस फक्त फळाहार किंवा दुधाहार घेतात. काही जण एक वेळ भोजन व दुसऱ्या वेळी फळाहार घेतात. काही लोक फक्त पहिले, अष्टमी व नवमी असे विशिष्ट दिवस उपवास करतात. कोणतीही पद्धत असो, सात्विकता व भक्तिभाव महत्वाचे आहे. देवीची उपासना. सकाळी व संध्याकाळी दिवा लावणे, आरती, मंत्रजप, दुर्गा सप्तश्री आणि देवीची स्तोत्रे पठण करणे. राग द्वेष टाळणे. उपासकांनी खोटे बोलणे, कटुवाणी, वाद, हिंसा टाळावी. शांतता, संयम, दयाभाव जपावा. धर्मग्रंथाचे वाचन.
नवरात्रीत धार्मिक ग्रंथ, कथा, स्तोत्र वाचणे, ऐकणे शुभ मानले जाते. दान व सेवा उपवासाच्या काळात शक्य असल्यास अन्नदान, कन्यापूजन किंवा मजुरांची, गरजूंची मदत करावी. जागरण हे केवळ नृत्य नसून देवीची आराधना आहे. भक्तिभावाने सहभाग घ्यावा. पवित्रता राखणे पारंपरिक मान्यतेनुसार स्त्रियांना रजवत्सला काळात देवीपूजा किंवा उपासनेत सहभागी होता येत नाही. मात्र अनेक जणी श्रद्धा व परिस्थितीनुसार वेगळा निर्णय घेतात. व्रत पूर्ण केल्यानंतर पारायण, नवमी, दशमीला कन्यापूजन करून उपवास सोडणे व देवीस नैवेद्य अर्पण करणे महत्त्वाचे मानले जाते. स्त्री आणि पुरुष दोघांनीही उपवास काळात शुद्धता, सात्विकता, संयम, सेवा, भक्तिभाव हे नियम आवर्जून पाळावेत. नवरात्री उपवासाचा एका दिवसाचा मेनू. सकाळी स्नानानंतर पूजा झाल्यावरती दूध अधिक 2-3 खजूर किंवा मनुका खावात. त्यानंतर सफरचंद, केळी किंवा पेरू यापैकी एखादे फळ. इच्छेनुसार नारळ पाणी. दुपारी उपवासाची खिचडी, साबुदाणा, शेंगदाणा पावडर, बटाटा, हिरवी मिरची, मीठ. दही, ताक, काकडी, टोमॅटो, शेंगदाणा, लाडू थोडेसे. दुपारनंतर फळांचा ज्यूस, साखर न घालता. बदाम किंवा अक्रोड 4-5. त्यानंतर संध्याकाळी उपवासाचे थालीपीठ, राजगिरा किंवा शिंगाडा पिठाचे. त्यात उकडलेला बटाटा, हिरवी मिरची किंवा शेंगदाण्याची आमटी आणि राजगिरा पुरी बनवून तुम्ही खाऊ शकता. त्यानंतर लिंबू पाणी किंवा ताक. रात्री अगदी हलके जेवण, साबुदाणा थालीपीठ किंवा उपवासाचे ढोकळे, दुधाचा ग्लास गरम करून, थोडे फळं उदाहरणार्थ पपई किंवा डाळिंब. उपवासात लक्षात ठेवण्यासारखे जास्त तळलेले कधीही खाऊ नये. उपवासात सुद्धा जड पडते. शरीराला पाणी कमी पडू देऊ नये. पुरेसे पाणी, ताक, लिंबू पाणी घ्यावे. सात्विकता टिकवावी. राग, वाद, कटुवाणी टाळावी. जेवणापेक्षा देवीची आराधना महत्त्वाची आहे हे विसरू नये. 9 दिवसांसाठी नेमकं काय फराळ करावा हे देखील यात सांगितलेलं आहे. तुम्हाला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. नवरात्री 9 दिवसांचा उपवास मेनू. दिवस प्रथम सकाळ दूध अधिक केळी. दुपारी साबुदाणा खिचडी त्यासोबत दही. संध्याकाळी सफरचंद किंवा डाळिंब. रात्री राजगिरा थालीपीठ त्याच्यासोबत ताक. दिवस दुसरा म्हणजेच द्वितीया. सकाळी दूध त्यासोबत खजूर. दुपारी शेंगदाणा आमटी त्यासोबत राजगिरा पुरी. संध्याकाळी नारळ पाणी त्यासोबत बदाम. रात्री साबुदाणा वडा थोडेसे, तेही दह्यासोबत. दिवस तिसरा म्हणजेच तृतीया. सकाळी दूध त्यासोबत पेरू. दुपारी राजगिरा उपमा त्यासोबत काकडी कोशिंबीर. संध्याकाळी संत्र्याचा ज्यूस. रात्री उपवासाचे थालीपीठ त्यासोबत ताक. दिवस चौथा म्हणजेच चतुर्थी. सकाळी दूध त्यासोबत सफरचंद. दुपारी साबुदाणा थालीपीठ त्यासोबत दही. संध्याकाळी डाळिंब त्यासोबत अक्रोड. रात्री उपवासाचे ढोकळे किंवा इडली. दिवस पाचवा म्हणजेच पंचमी. सकाळी दूध त्यासोबत मनुका. दुपारी शेंगदाणा आमटी त्यासोबत राजगिरा भाकरी. संध्याकाळी नारळ पाणी त्यासोबत शेंगदाणा लाडू. रात्री साबुदाणा खिचडी त्यासोबत ताक. दिवस सहावा म्हणजेच षष्ठी. सकाळी दूध त्यासोबत केळी. दुपारी उपवासाची खिचडी अधिक दही. संध्याकाळी फळांचा सलाड. रात्री राजगिरा थालीपीठ अधिक लिंबू पाणी. दिवस सातवा म्हणजे सप्तमी. सकाळी दूध सफरचंद. दुपारी उपवासाचे ढोकळे, काकडी कोशिंबीर. संध्याकाळी संत्र्याचा रस त्यासोबत बदाम. रात्री शेंगदाणा आमटी त्यासोबत राजगिरा पुरी. दिवस आठवा म्हणजेच अष्टमी. सकाळी दूध खजूर. दुपारी उपवासाचे थालीपीठ अधिक दही. संध्याकाळी डाळिंब किंवा पपई. रात्री साबुदाणा वडा त्यासोबत ताक.
या दिवशी कन्यापूजन करून प्रसाद पुरी हलवा चणे द्यायची प्रथा आहे. दिवस नवमी 9वा. सकाळी दूध अधिक केळी, दुपारी साबुदाणा खिचडी अधिक दही, संध्याकाळी नारळ पाणी अधिक अक्रोड, रात्री उपवासाची खिचडी, राजगिरा भाकरी अधिक शेंगदाणा आमटी. या दिवशी उपवास संपवून देवीस नैवेद्य अर्पण करावा. आता या सर्वांसाठी उपयुक्त टीप. उपवासात भरपूर पाणी, ताक आणि नारळ पाणी घेत राहावे. जड व तळलेले पदार्थ कमी खावेत. शक्य तितका सात्विक आणि हलका आहार घ्यावा. उपवास फक्त शरीर शुद्धी नव्हे